नमस्कार. महाभारताच्या युद्धासाठी सगळ्या सैन्याची, अधिपतींची, रथींची, महारथींची मनधरणी करून आपल्याकडे वळवणे याची प्रक्रिया सुरू आहे. सर्वोच्च सैन्य आपल्याकडे असलं पाहिजे, शक्तिशाली युद्धे आपल्याकडे असले पाहिजेत, यासाठी दुर्योधन मन लावून प्रयत्न करतोय. तशा औपचारिकतेचा भाग म्हणून पांडवांच्याकडून सुद्धा प्रयत्न चालू आहेत. कारण पांडवांच्या औपचारिकतेचा भाग यासाठी म्हणतो मी की मनाने जे येणार आहेत ते पांडवांच्याकडे आले होते आणि या येणाऱ्यांसोबतचा एक महत्वाचा व्यक्ती आलेला होता, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ आहेत तिथे धर्म आहे आणि धर्माच्या ठिकाणी विजय आहे. येतो धर्म सतो जय. धर्माच्या ठिकाणी विजय. त्यामुळे विजयाची खात्री पांडवांच्या मनामध्ये पक्की आहे. पण प्रयत्न करायचे असतात. योद्ध्यांनी, राजकारण करणाऱ्यांनी प्रयत्न करायचे असतात. विजय आपलाच म्हणून प्रयत्न सोडले की काय होतं याचं उदाहरण लोकसभा निवडणुकीत आलंय ना. अब की बार 400 पार, अब की बार 400 पार. नारा लावला नेत्याने, नारा लावला नेत्याने, खालच्या नेत्याला सांगितला कार्यकर्ते गारद. आता काय, अब की बार 400 पार, अब की बार 400 पार झालं. सगळ्यांना वाटू लागलं की आपण पार होतोय, पार होतोय, पार होतोय आणि हे सगळे पार झोपी गेलेले होते. निकाल लागला. 400 कशाचं आलंय, अब की बार पिछली बार की तरह 300 पार भी नाही जमलं आणि बहुमताच्या आर पार सुद्धा नाही जाता आलं. अलीकडे बसले ना. म्हणून युद्धात, राजकारणात विजयाची खात्री असली तरीही प्रयत्नांना सोडायचं नसतं, हे महाभारताच्या कथेनं सांगून ठेवलंय. आलं लक्षात. म्हणून मी म्हणत असतो महाभारताची कथा ही सार्वकालिक लागू होते. प्रत्येक कथा तुम्हाला काही ना काहीतरी शिकवण देऊन जाते. म्हणून महाभारताच्या कथेचं नुसतं श्रवण करायचं नाहीये, नुसतं श्रवण करायचं नाहीये, त्याला आताच्या स्थितीशी रिलेट करून तपासायचं आहे. आपण बरोबर आहेत, चूक आहे, काय. यासाठीच द्वारकेत आलेले युधिष्ठिर, भीम, दुर्योधन, अर्जुन या सगळ्यांनी भगवान कृष्णाच्याकडे मदत मागितली आहे. सैन्य दुर्योधनाने घेतलंय, भगवान कृष्णाला अर्जुनाने घेतलंय. बलरामांच्याकडे दोघं गेलेत. बलरामाने या युद्धात उतरण्यास नकारच दिलाय. बलरामांच्यामुळं एकलव्याला युद्धात उतरता येणार नाहीये. 2 योद्धे कळलेले आहेत. आपण 3 योद्ध्याची गोष्ट केली होती. 2 योद्धे कळलेले आहेत, कोण उतरणार नाहीये. अजून एक चौथा माणूस या लढाईत नव्हता, तो म्हणजे विदुर. कारण विदुर योद्धा नव्हता. विदुर म्हणजे दरबारातला अत्यंत हुशार, धर्म, नीती, प्रशासन, राज्यकारभार, राजाची कर्तव्य हे सगळं करणारा ज्ञानी माणूस, महात्मा विदुर, संत, सज्जन. आणि या महात्मा विदुरानेही या सगळ्या युद्धाच्या प्रक्रियेपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. युधिष्ठिराची काय, धृतराष्ट्राची सुद्धा सोबत सोडलेली आणि तो आपल्या घरी या सगळ्या युद्धाच्या वाताहतीनंतर बघण्याच्या स्थितीमध्ये आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे चौथा अजून एक व्यक्ती आहे जो उतरला नाहीच या कुठल्याच प्रोसेसमध्ये. तिसरा व्यक्ती कोण, जे मला तुम्हाला महत्वाचं सांगायचं तो आत्ता येतो. द्वारकेमध्येच कृष्णाच्या भेटीला आलेला विदर्भ देशचा राजकुमार, कृष्णाची पट्टराणी रुक्मिणीचा भाऊ रुक्मी तिथे होता. आणि रुक्मिणी अर्जुनाला बघितलं. अर्जुनाला थांबवून तो म्हणाला, अर्जुना जरा आपण बोलूयात का. अर्जुनाला बोलूया, हरकत नाही. तो म्हणाला, काय रे तुम्ही पांडव एवढं कौरवांना घाबरता. कौरवांना घाबरण्याचं कारणच काय. भित्रे आहात का तुम्ही. आणि कौरवांचा पराभव होणार नाही असं कोण सांगितलं तुम्हाला. अरे सहजपणे कौरवांचा पराभव करता येऊ शकतो. सहजपणे कौरवांचा पराभव करता येऊ शकतो. माझ्याकडे बघा, मी असला पराक्रमी आहे. माझ्याकडं तर देवानं दिलेले धनुष्य आहेत, देवाने दिलेली अस्त्र आहेत आणि या अस्त्राच्या जोरावर मी कौरवांचा पराभव करण्यात तुमची मोठी मदत करू शकतो. कसं असतं ना,
आपल्याकडे देवानं दिलेले अस्त्र आहेत, आपल्याकडे देवानं दिलेले अस्त्र आहेत. असं एका दुसरं कष्टानं मिळालेलं अस्त्र. देवाचा बायकोचा भाऊ म्हणल्यावर काय असणार, तसंच असणार ना. ते आधीच म्हणतात बायकोचा भाऊ, आणि तसं तसा प्रकार सगळा. म्हणजे हा कृष्णाच्या बायकोचा भाऊ, त्यामुळं प्रत्यक्ष रुक्मिणी मातेचा भाऊ. त्यामुळं रुक्मिणी मातेचा भाऊ कृष्णाचा मेवणा एवढा दरपता असणारच की देवानं दिलेले अस्त्र आहेत, देवानं दिलेले अस्त्र आहेत. त्याला कुठं माहित आहे हे देवाचंच लेकरू आहे म्हणून. अर्जुनाकडे सुद्धा अस्त्रशस्त्र आहेत, आणि ती दैवी अस्त्रशस्त्र आहेत याची जाणीवच रुक्मिणीला बहुतेक नसावी. बहुतेक शब्द वापरतोय आम्ही, आणि तो आपला सांगतोय की काय भित्रे आहात का तुम्ही, कौरवांना काय घाबरताय. आता ते बाकी देवाचा मेवना बिवना ठीक आहे, पण याला तुम्ही भित्रे आहात का, काय घाबरताय असं म्हणल्यावर याची सटकते अर्जुनाची. तो म्हणतोय नीट, आम्ही एकटं कोणाला भीत नाही. जो काही शांतीचा संदेश पाठवलेला होता तो तुझ्या बहिणीच्या नवऱ्यानंच पाठवायला लावलेला होता. आम्ही भीत नाहीत. आमच्या डोक्यात युद्ध नको, सामोपचारानं काही होतं का बघूया असं होतं, म्हणून आम्ही सुरुवातीला शांतीचा संदेश पाठवला होता. आम्ही कौरवांना भीत नाहीत, आम्ही घाबरत नाहीत, आणि अशा वेळी तुझ्या मदतीची सुद्धा आम्हाला गरज पडणार नाही. त्यामुळं जास्त शहाणपणा सांगायचा नाही, आम्हाला भित्रे असलं काही म्हणायचं नाही. आम्हाला तुझ्या मदतीची गरज नाही, धन्यवाद. आता ह्यानं ओके थँक्यू म्हणलं. अर्जुनानं असं ओके थँक्यू म्हटल्यावर रुक्मिणीला आला राग. ते म्हणला असं आहे का, असं आहे, आता मी बघतो. हे तड उठलं आणि दुर्योधनाच्याकडे गेला. दुर्योधनाला म्हणला, या युद्धामध्ये तुला माझ्या मदतीची गरज पडेल. मी तुला पांडवांना पराभूत करण्यासाठी मदत करू शकतो. तू माझी मदत घ्यावी. आता दुसरी सांगतो गोष्ट, जेव्हा तुम्ही एखाद्याला दुखावता तेव्हा तो तुमच्या शत्रूकडे जाऊन त्याची मदत करण्याचा विचार करू शकतो. अशा वेळी जो आपलं मन सारखं सारखं बदलू शकतो अशा शत्रूंना जवळ करायचं का, हे तुम्हाला आम्हाला ठरवता आलं पाहिजे. ट्रोजन हॉर्स जे म्हणतो ना, ते हेच आहे. तुम्हाला ठरवता आलं पाहिजे अशा माणसाला सोबत घ्यायचंय का. जसा अर्जुन हुशार होता ना, तसा दुर्योधन सुद्धा हुशार होता. ते म्हणला, एवढं का बाबा प्रेम, तुझे तर तिकडे जास्त चांगले संबंध आहेत, तो आमच्याकडे का आला. रुक्मिणी सांगितलं खरं. तो म्हणला, मी अर्जुनाला म्हणलो होतो तुमचा पराभव करता येऊ शकतो, पण तो माजलेला आहे. त्याला वाटलं माझी गरज नाही, मी काही कामाचा नाही, पण तुम्ही मला घ्या, मग मी अर्जुनाला दाखवतो मी किती कामाचा आहे. दुर्योधन हुशार होता. नालायक जरी असला तरी हुशार होता. म्हणजे वागायचं कसं कळत नसेल, पण काय वागलं पाहिजे याची अक्कल कधीतरी दुर्योधनाला होती. तो म्हणला, अरे अर्जुनाला तुझ्यात काहीच दिसलं नाही म्हणजे तू काहीच कामाचा नाहीस. जर त्याला माझा पराभव करण्याची कल्पना देऊन सुद्धा त्यानं तुला सोबत ठेवलं नाही, तर तुझ्यात खरंच असं काही नसलं पाहिजे की तू माझ्याकडे आलास तरी त्याच्याशी प्रयत्न कर, त्याला त्याच्या पराभवासाठी काही करू शकशील. ज्याला अर्जुनानं नाकारलाय ना, त्याला घ्यायला मी काही मूर्ख नाहीये. नमस्कार म्हणून त्याला परत पाठवून दिलं. आता नमस्कार म्हणून परत पाठवल्यावर या रुक्मीच्या जीवाचा तडफडाट होऊ लागला, आणि त्यानं ठरवलं मरू दे, म्हणला यांना काय मरायचं ते, आपण राहू अलिप्त. मग रुक्मी सुद्धा या युद्धामध्ये अलिप्ततेच्या वाटेवर गेला. इथं अजून एकाला आनंद झाला. जसा बलराम गेल्याचा आनंद कृष्णाला झाला होता ना, तसाच रुक्मी नसल्याचा आनंद सुद्धा कृष्णाला झाला. कारण आता बायकोचा भाऊ असणार नाही आणि उगाच काहीतरी लफडे मागं लागणार नाहीत याचीही जाणीव झाली. देव मोठा चमत्कारिक. त्रास देणारा भाऊ लांब ठेवला, बायकोचा भाऊ लांब ठेवला. आता मैदान मोकळं होतं वाटेल ते करण्यासाठी, आणि याच मैदानावर आता खरा कृष्णाचा पराक्रम आपल्याला दिसणार आहे. नमस्कार.